नमस्कार मित्रांनो, सर्वांना आज आपण बनवणार आहोत ओला जवळा। तर हा आहे ओला जवळा। तर चला तर आज आपण ओल्या जवळ्याची म्हणजे ओल्या सुकटीची 3 ते 4 चम्मच तेल घ्यायचं आहे। सर्वप्रथम जाणार आहे साहित्य आपल्याला लागणार आहे, जिरे फोडणीला जाणार आहे 1 चम्मच, 1 ते अर्धा चम्मच मोहरी, तेल जाणार आहे आपला कढीपत्ता तिला टाकलेला आहे। आता यासोबत आपण जाणार आहे मी ठेचलेला लसूण टाकलेला आहे 7-8 पाकळ्या, आणि थोडंसं मी अद्रक किसून टाकणार आहे। अद्रक किसून टाकलेला आहे। तुम्ही आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकू शकता। तेलामध्ये ह्याचा थोडासा स्मेल जाईपर्यंत आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चिरलेला 2 मोठे कांदे, चिरलेले कांदा, थोडा कांदा अशा 2 कांदे टाकलेले आहेत मी। 4 ते 5 मिरच्या टाकणार आहे चिरून। ओला जवळा असल्यामुळे थोडासा त्याचा पिवळणपणा कमी होण्यासाठी अद्रक लसूण मिरची, तुम्ही अद्रक लसूण मिरची पेस्ट सुद्धा वापरू शकता। परतवून घ्यायचं आहे बघा, खूप सुंदर अशी लागते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। हे पहा, जिरे मोहरी कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं लसूण मिरची पेस्ट किंवा तुम्ही ठेचलेलं पण आलं लसूण ग्रेट केलेलं ठेचलेलं टाकू शकता। हा कांदा छान लाल होत आलेला आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत आहे, तुम्ही चवीनुसार टाकू शकता, पुन्हा नंतर थोडंसं टाकणार आहे। कांदा थोडा लवकर भाजून होतो म्हणून मी मीठ टाकलेलं आहे। मी ह्याच्यामध्ये मसाले टाकणार आहे काही, जात आहे हळद, अर्धा टीस्पून हळद, लाल तिखट टाकणार आहे अर्धा चम्मच, कारण मी मिरची ऑलरेडी टाकलेली आहे। तुम्ही तुमचा घरचा मसालाही टाकू शकता, पण मी लाल तिखट टाकलेला आहे। आणि थोडीशी कश्मीरी लाल मिर्च अर्धा चम्मच, हे मी छान असं परतून घेते, सुंदर असा रंग येणार आहे। त्याला टाकत आहे छान असं हे मीडियम स्लो गॅसवरती मसाला टाकताना जळू नये म्हणून छान असं परतून घ्यायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो, 2 टोमॅटो टाकायचे आहेत, म्हणजे मसालेही जळणार नाही, टोमॅटोला जे पाणी सुटतं। तर मी ह्याच्यामध्ये टोमॅटो नंतर मीठ टाकायचं नाही आहे, मी कांदा नरम होण्यासाठी आणि टोमॅटो थोडा सॉफ्ट होण्यासाठी मी मीठ टाकत आहे चवीनुसारच, तर तुम्ही पण मीठ देताना टाका। टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपण थोडंसं झाकण ठेवू आणि स्लो गॅसवरती टोमॅटो सॉफ्ट होऊन देऊ। पाहूया, पाहिलेलं आहे आपण आता टोमॅटो छानपैकी सॉफ्ट झालेला आहे, असं हे झालं पाहिजे। तर आपण मसाले, मीठ, हळद, तिखट सर्व टाकून घेतलेलं आहे, अशी छान फोडणी करून घ्यायची आहे। गॅस पुन्हा मी थोडा फास्ट केलेला आहे, छान असा याचा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर आता ह्याच्यामध्ये जाणार आहे आपण धुवून वॉश केलेला आपण जवळा टाकणार आहोत। तर हे बघा, मी हे धुतलेलं आहे, छान असं पांढरे शुभ्र ओला ताजा जवळा आहे पुढे। तर आपण असा जवळा टाकून घ्यायचा आहे आणि हा छान असा परतवून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती। ह्याला पाणी वगैरे काय टाकायचं नाही, ह्या माशाचं म्हणजे ही एक ओली फिश आहे सुकट, तर ह्याच्याच पाण्यामध्ये हे शिजून घेता येतं आपल्याला, त्यामुळे एक्स्ट्रा वेगळं पाणी टाकायची गरज नाही। झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायचं आहे।
हे छान असं तर आपण हे छान असं परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती किंवा स्लो मीडियम गॅसवरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत. खूप छान असा रंग आलेला आहे. आमसूल टाकलेला आहे म्हणजे कोकम, त्या कोकमाने पण सुंदर रंग असा आलेला आहे. वाफ बघा किती छान अशी. ओला जवळा म्हणजे ओली सुकट ताजी ताजी अशी तयार आहे. आपण आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तुम्ही पुदिनाही टाकू शकता, ऑप्शनल आहे. आवडत असल्यास टाका, नाही आवडत असेल नाही टाकू शकता. मी थोडासा होता म्हणून टाकलेला आहे. आणि छान असं आता हे एकत्र परतून घ्यायचं आहे. आणि आपण आता याला डिशमध्ये सर्विंग बाउलमध्ये आपण काढणार आहोत किंवा डिशमध्ये काढून घेऊ. तर आपली डिश तयार आहे, ओल्या सुकटची भाजी म्हणजेच ओला जवळा. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खूप अतिशय सुंदर आणि चविष्ट आहे. भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. आवडल्यास तुम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये मला नक्की कळवा. थँक्यू, धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त राहा.